आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सुनबाई उधळून टाकती चूल। त्या नटवीनं आपल्या नाकात टिचून हा संसार मांडलाय ना। हा? आपल्या डोळ्या देखत आपल्या सिद्धूला ती घरगड्यासारखं राबवते। मग उधळून लाव तिचा हा संसार। मग बघ कशी नाक घासत आपल्याकडे येईल ते। जा मोडून टाक। काय झालं ग? का कापरं भरली तुझ्यात? आई अहो चूल आहे ही। रांधात जरी भावना असली तरी असा सिद्धू ह्याच चुलीवर शिजवलेलं अन्न खातो। आता मी माझ्या मुलाचा संसार कसा उद्ध्वस्त करू आई? नाही सुनबाई, ती चूल नाही, ते आपल्यात आणि सिद्धूच्या फूट पाडायला लागणारा निखारा आहे, निखारा। टाक उधळून, मोडून टाकतो संसार। हे बघ सुनबाई, आता तूच ठरव, ही चूल मोडायची की आपलं राहतं घर मोडायचं। जा दोघी आणि द्या फेकून हे सगळं। हो आजी। एक एक लाकूड काय घ्यायला लागली आहेस सिंचना? उचल ती मोळे। एक काही ठेवायचं नाही, हे जे काय आहे ना ते सगळं उद्ध्वस्त करा। हा ए सिंचना, घासत काय नाही राहिलेस तो हंडा? हे काकत आणि घे तिकडे फेकून। करायला नको।
हे सगळं अन्न जे काय असेल ते कुत्र्याला टाकून द्या. सुनबाई, चला आता. काय मला खरंच कळत नाही मॅडम, माझ्या घरचे इतके टोक का गाठतायत? अहो काय केलंय मी इतकं? त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन मला जी मुलगी पसंत होती तिच्याशी लग्न केलं इतकंच नाही, म्हणून हे असं? नाही सिद्धिराज, हे असं होतंय कारण तुम्ही एका पत्रिकेत दोष असणाऱ्या मुलीशी लग्न केलंय. नाही, ऐकायला कितीही कडवट वाटलं ना तरी हेच माझ्या आयुष्याचं सत्य आहे. माझ्या आयुष्यात कायमच अशी संकटच येत असतात आणि तुम्हाला वाटलं तुम्ही माझ्याशी लग्न केल्याने तुमच्या आयुष्यात सुख आहे. आता तुम्हाला कळलं असेल की तुम्ही काय ओढावून घेतलंय स्वतःवर. नाही मॅडम, दोष तुमच्या पत्रिकेत नाहीये, माझ्या घरच्यांमध्ये. तुम्हाला खरंच सांगू का, जेव्हा मी तुमच्याशी लग्न केलं होतं ना, मला असंच वाटलं होतं की मी तुम्हाला खूप सुखात ठेवेन. पण पहिल्या दिवसापासून माझ्या घरच्यांनी तुम्हाला फक्त आणि फक्त दुःखच दिलंय. मी खूप सावरण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्हाला माहितीये, माझ्या या पत्रिकेतल्या दोषामुळे आजपर्यंत कधीच कुणीच माझ्या आयुष्यात यायचा विचारच केला नाही. पण तुम्ही तो विचार केला, यात सगळं आलं. लक्ष्मी निवास